हे काय आहे माहित आहे का? आणि हे खायला फार गोंडस लागतात। या फळाची चव जर तुम्ही एकदा बघितली तर तुम्ही या फळावरती फिदा होऊन जाणार। आणि आता मला एक मेसेज आलेला आहे की माझ्या इंस्टाग्रामच्या रीलला कोणीतरी लाईक केलेला आहे। 330 झालेत मित्रांनो फ्रेंड्स। डायरेक्ट पाडं खात असतो, पाडं म्हणजे झाडाला पिकलेलं हे खायचं काम तर टेंबरून पिकल्याच्या नंतर ते घड असा पिवळा जरत होतो। ह्या बघा मित्रांनो, ह्या माझ्या शेळ्या चरत आहेत, टेंबरच बघितलेले आहेत। आता तुम्ही बघा नजारा, बघा बघा हिऱ्यासारखा दिसत आहे, हिऱ्यासारखा चमक बघा त्याची चमक। जर कुणाची टेंबर खाण्याची इच्छा झाली असेल तर मला कमेंट करून सांगा, कारण खालं पिलं तेवढंच आलं, बाकी गंगेला मिळालं। नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे झाडावर। मी झाडावर आलोय मित्रांनो, मला लोकांनी झाडावरती गाठलं म्हणून मी झाडावर आलेलो आहे। तर हे बघा, तसं काय नाही बरं का। तर हे बघू शकता, हे काय आहे माहित आहे का? हे टेंबरीचं झाड आहे आणि या टेंबरीच्या झाडाला फळं लागलेली आहेत। तर फळं लागलेली आहेत। मी म्हणलं की तुम्हाला फळं दाखवावं की हे असे टेंबरीचे फळं असतात आणि हे खायला फार गोंडस लागतात, म्हणजे छान लागतात आणि हे सहजासहजी कुणाला मिळत नाहीत। याचे झाडं भरपूर असतात, मात्र कमीतल्या कमीत प्रमाणात या झाडाला फळं लागतात। आता मी सध्या या झाडावर बसलेलो आहे। तर या झाडाला याच वर्षी फळं लागलेली आहेत। गेल्या वर्षी काहीच नव्हतं, नुसतं पानं होते आणि यावर्षी फळं लागलेली आहेत। आणि या फळाची चव जर तुम्ही एकदा बघितली तर तुम्ही या फळावरती फिदा होऊन जाणार। लय गोंडस लागतात खायला, लय सुंदर लागतात मित्रांनो। आणि हे सहजासहजी कुणाला गवसत नाहीयेत, आम्हाला गवसतात, आम्ही दरवर्षी खात असतो। मला 4-5 जागी टेंबरीचे झाडं माहीत आहेत मित्रांनो। तर चला तुम्हाला मी टेंबरं दाखवतो बरोबरपैकी। आणि आता मला एक मेसेज आलेला आहे की माझ्या इंस्टाग्रामच्या रीलला कोणीतरी लाईक केलेला आहे। तर आपलं इंस्टाग्राम चॅनल देखील आहे मित्रांनो, तिथे तुम्ही आपल्या रीलला लाईक करा, चॅनलला फॉलो करा। आणि फेसबुक चॅनल देखील आहे, म्हणजे फेसबुक पेज, त्याला देखील फॉलो करा, लाईक करा। आणि फेसबुक पेज देखील आहे, तिथं माझे भरपूर सारे मित्र झालेले आहेत। 310 का 300 कितीतरी झालेले आहेत, नाही 330 झालेत मित्रांनो फ्रेंड्स। तर माझे फ्रेंड्स देखील वाढवून टाका, फॉलोवर्स देखील वाढवून टाका, यूट्यूबचे बी सबस्क्राईब वाढवून टाका। तर तुम्हाला आता मी दाखवणार आहे टेंबरीचे फळं। हे बघू शकता मित्रांनो, हे आहेत टेंबरीचे फळं आणि बघू शकता किती सुंदर असे दिसत आहेत, मात्र हे कच्चे आहेत आणि कच्चे असल्यामुळे तुम्ही खाऊ शकत नाही यांना। हे 2 महिन्यात पिकतात, म्हणजे मार्च महिन्यामध्ये मित्रांनो हे पिकत असतात, पिकून पिवळे जरत होतात आणि खायला एकदम गोंडस लागतात, फार गोड लागतात आणि सहजासहजी हे कोणाला मिळत देखील नाही आहेत, मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि हे बाजारात लोक विकत असतील का नाही मला ते माहीत नाही आहे, मात्र मी दरवर्षी खात असतो, आम्हाला भरपूर सारे झाडं माहीत आहेत। हे एक आहे, त्याच्यानंतर दुसरं एका कड्याला आहे, त्याच्यानंतर तिसरं पण एका कड्यालाच आहे आणि असाच एका झाडाला लागलेलं आहे यावर्षीच। ते देखील म्हणजे 4-5 झाडं आहेत मित्रांनो आमच्या माळात, त्यांना फळं लागतात आणि 2 झाडाचे गोंडसच्या गोंडस लागतात, म्हणजे गोडच्या गोड। आणि आम्ही त्या झाडाचे फळं म्हणजे डायरेक्ट पाडं खात असतो, पाडं म्हणजे झाडाला पिकलेलं हे खायचं काम तर टेंबरून। तर बघू शकता असे लागलेले आहेत आणि बाजारातली रेट याची माहीत नाही आहे आपल्याला। आणि इथं बघा मित्रांनो किती सारे टेंबर आहेत एकाच फाटीला, असं घडच आहे इथं आणि पिकल्याच्या नंतर ते घड असा पिवळा जरत होतो आणि फार गोंडस दिसतात पिकल्याच्या नंतर। हे बघू शकता इथं तसाच घड आहे, प्रत्येक फाटीला असे लगातार टेंबर लागलेले आहेत। आता मी खाली उतरणार आहे, कारण शेळ्या कुठतरी गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला खाली उतरावं लागेल आणि शेळ्या हरपून आहेत म्हणून त्यांना कलवून आणावं लागेल। ह्या बघा मित्रांनो, ह्या माझ्या शेळ्या चरत आहेत आणि शेळ्या दूर गेलेल्या होत्या, तर मी यांना कलवून आणलेलं आहे आणि टेंबरीचं झाड त्या तिथं आहे। तर चला आता वापस जाऊया तिकडे। मित्रांनो यादोकरता फक्त तुम्ही टेंबरच बघितलेले आहेत, आता तुम्ही बघा नजारा। हे बघा मित्रांनो नजारा, तर बघू शकता हे सूर्य कसा दिसत आहे, चमकत आहे आणि गोंडस दिसत आहे। तर या झाडाच्या पलीकडून सूर्य आहे आणि मी अलीकडून आहे, त्याच्यामुळे
हे असा दिसत आहे, कॅमेऱ्यावरती चमकत आहे आणि सुंदरच्या सुंदर गोंडसच्या गोंडस दिसत आहे, बघू शकता। बघा बघा, हिऱ्यासारखा दिसत आहे, हिऱ्यासारखा चमक बघा त्याची चमक। तर मित्रांनो, आता मी त्रासून बसलेलो आहे झाडाच्या सावलीत आणि टेंबरं तर काय पिकलेली नाहीयेत। तुमची नाराजी झाली असेल, जर कुणाची टेंबरं खाण्याची इच्छा झाली असेल तर मला कमेंट करून सांगा, आपण तुमच्या फोनपे नंबरला ऑनलाईन पाठवून देऊया टेंबरं। मग पोटभर खात बसा मित्रांनो टेंबरं। वाटलंच तर आपल्या यूट्यूब चॅनलला, फेसबुक चॅनलला, इंस्टाग्राम चॅनलला पोस्ट अपलोड करूयात, व्हिडिओ अपलोड करूयात, तिथून देखील तुम्ही पोटभर खाऊ शकता, जगोस्तोर खाऊ शकता मित्रांनो। कारण खालं पिलं तेवढंच आलं, बाकी गंगेला मिळालं। धन्यवाद मित्रांनो। आजचा व्हिडिओ इथे स्किप करूयात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।